मढ येथील मास्तरवाडी लगत असलेल्या एका शूटिंग गोडाऊनला अचानक आग लागल्याची घटना घडली असून यात मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। या आगीमुळे आकाशात दाट धुराचे लोट पसरलेले पाहायला मिळाले। मढ परिसरात यामुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं। नागरिकांमध्ये घबराट पसरली होती। सुदैवानं या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी संभाव्य धोका मोठा होता। स्थानिक नागरिकांचा आरोप आहे की मढ परिसरात अनेक अवैध गोडाऊन आणि व्यवसाय सुरू असून यांच्याकडून महानगरपालिका अधिकारी आणि अग्निशमन दलातील काही अधिकारी वसुली करत असल्यामुळे अशा धोकादायक ठिकाणांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जात आहे। याआधी धारवली गावामध्ये अशीच मोठी घटना घडली होती। त्यावेळी मोठी जीवितहानी थोडक्यात टळली होती। तरीही प्रशासन आणि संबंधित यंत्रणांना अजूनही जाग आली नसल्याचं चित्र आहे। धक्कादायक बाब म्हणजे अनेक ठिकाणी विना मनपा कर, विना परवानगी, अग्निसुरक्षा नियमांचं उल्लंघन करून असे व्यवसाय सुरू असून यातून काही अधिकाऱ्यांचे पोट भरले जात असल्याचा आरोप नागरिक करीत आहेत। या घटनेनंतर आता महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय, ही आग अपघात आहे की वृक्षतोड किंवा जागा मोकळी करण्यासाठी लावलेली आग आहे? आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की प्रशासन आणि संबंधित अधिकारी या घटनेची सखोल चौकशी करून कठोर कारवाई करतात की नेहमीप्रमाणे तडजोड करून प्रकरणावर पडदा टाकतात। मढ परिसरातील नागरिकांची अपेक्षा आहे की या घटनेनंतर तरी अवैध गोडाऊन, भ्रष्ट वसुली आणि धोकादायक व्यवसायांवर ठोस कारवाई करण्यात यावी। अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती नाकारता येत नाही। घटनास्थळी पोलीस प्रशासन, अग्निशमन दल दाखल झालाय। आगीवर नियंत्रण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। जागृत महाराष्ट्र न्यूज, मालाड, मुंबई।